सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण न झाल्याने मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडार समाजाच्या विकासासाठी विविध आश्वासने दिली होती। राज्यात समाजाची लोकसंख्या 80 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांची निर्णायक मतेही आहेत, परंतु त्यांची अंमलबजावणी झाली नसल्याने मी वडार महाराष्ट्राच्या या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। वडार समाजाला दिलेल्या आश्वासनापैकी एकही आमची आश्वासनं पूर्ण झालेली नाही। सगळ्यात छोटी गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्रातील तमाम वडार समाज शिक्षणासाठी वंचित आहेत। प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातीच्या दाखल्यासाठी वणवण भटकत असताना अधिकारी लोक आम्हाला निग्लेक्ट करून हाकलून लावतात की 19 ते 61 वर्षाचा पुरावा आणा म्हणून। तर एवढी छोटीशी गोष्ट या शासनाने केलं नाही, म्हणून यावेळेस मागच्या वेळेस पण केलं, यावेळेस मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं तमाम महाराष्ट्रभर लोकसभेच्या निवडणुकीवर मतदानावर वडार समाजाचा हा बहिष्कार टाकण्यात आलेला आहे आणि जाहीरपणे आम्ही वडार समाज हा लोकसभेच्या निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकणार म्हणजे टाकणारच। या पत्रकार परिषदेस ज्योती चौगुले, पूजा धोत्रे, गौतम भांडेकर, संजय साऊदे आणि शंकर चौगुले यांची उपस्थिती होती।